हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला शाम आ जा। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। हारे के सहारे मेरे हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना। जय श्रीराम। अनेक वर्षापासून काम करणारा एक कार्यकर्ता आज पहिल्यांदा निवडणुकीच्या याच्यामध्ये उभो आहे। आज मी आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ प्रचाराचा मी खाटूश्याम महाराजचं मंदिर त्याबरोबर स्मशान मारुती मंदिराच्या इथून सुरुवात केलेली आहे। मला सगळ्यांना विनंती करायची आहे, एक प्रामाणिक कार्यकर्ता वर्षानुवर्ष जो काम करतो त्याला न्याय देण्याची जबाबदारी आता समाजाने घ्यावी आणि मतदानारूपी त्याच्यामध्ये दान द्यावं, हे असं माझ्या सर्वांच्या वतीने आवाहन करतो। आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मनामध्ये तळमळ असेल की कार्यकर्ता जगला पाहिजे, वाढला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे, तर अशा सर्व समाजाने माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मागे उभं राहावं असं कळकळीचं विनंती करतो। आणि माझ्या रिक्षा या निशाणीवरती सगळ्यांनी भरघोस मतांनी मला विजय करावा असं मी सर्वांच्या वतीने आवाहन करतो। भाजपचं काम करताना तुम्ही एका कार्यकर्त्यापासून एक मोठ्या पदावरपर्यंत गेलेले, तरी भाजपने तुमची उमेदवारी का नाकारली? पक्ष असतो, पक्षाची आमच्या आजकाल पक्ष खूप मोठा झालेला आहे, वाढतो आहे। पक्ष जसा वाढतो तसा त्याच्यावर अनेक लोकांचं त्याच्यावर आगमन पण होत असतो, त्यावेळेस त्यांच्यासाठी काहीतरी योगदान त्यांना द्यावं लागलं असेल म्हणून माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, हरकत नाही। पण मी शेवटी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ताच होतो आणि उद्या अपक्ष जरी निवडून आलो तरी मी पक्षाचंच काम करणार आहे। मला फक्त माझं चिन्ह कुठे हरवलं आहे ते मला शोधून आणायचं आहे। ज्या नेत्यांसोबत तुम्ही एवढ्या वर्ष काम केलं त्याच नेत्यांच्या समोर आज तुम्ही उमेदवारी करताय, तर हे कुठेतरी आव्हान पेलवणार आहे किंवा तुम्हाला हे? मी नेत्याच्या विरुद्ध नाही, मी मित्राच्या विरुद्ध लढतो। वर्षानुवर्ष ज्यांच्यावर आम्ही मैत्रीपूर्ण काम केले, प्रत्येकाच्या अनेक प्रसंगामध्ये खांद्याला खांदा लावून मी साथ दिलेला कार्यकर्ता आहे। या कार्यकर्त्याच्या वेळेस समाजाने आणि स्वतः सर्व नेत्यांनी विचार करण्याची आवश्यकता होती। कदाचित कुठेतरी मी कमी पडलो असेल कन्व्हिन्स करायला, हरकत नाही। मी आजही त्यांना आवाहन करतो की त्यांनी माझ्यासाठी थांबावं आणि पुढं स्वतःला मला नितीन कोबलेंना पुरस्कृत उमेदवारी द्यावी। तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। नजर ना आवे तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे। तूफानों में घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे। भटक रहा राहों में बाबा, भटक रहा चलाना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ। ही लढाई जी आहे ही प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे, ही कार्यकर्त्याची लढाई आहे। ही लढाई जी लढणार आहे ही प्रत्येकाच्या मनातला आक्रोश आहे ना, त्या आक्रोशाचं उत्तर नितीन कोबलेच्या रूपाने मतदानाने तुम्ही द्या आणि या समाजाला एक नवा पायंडा द्या की कार्यकर्त्याला टाळणं, एखाद्याची घरंदाजशाही बंद करा आणि कार्यकर्त्याला न्याय द्या। ही ती लढाई आहे, कार्यकर्त्याची लढाई माझी नाही।
घात दिखाऊं मैं, किसको रिश्ते गिनवाऊं, किस जात बताऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग में, किस घात दिखाऊं मैं, बिन कुछ पूछे श्याम हमारा है, बिन कुछ पूछे श्याम हमारा कष्ट मिटाना, तीन बाण के धारी तीन बाण के धारी तीनों बाण चलाना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आना। एकीकडे तुमच्या पक्षातले एवढ्या वर्षापासून काम करणारे, खांद्याला खांदा लावण्याने एका मोठ्या पदावर जाणारे नितीन पोपळे आज यांना उमेदवारी न मिळाल्याने ते पक्षाकडनं लढतायत. त्यांना विचारल्यावर ते म्हणतात की मी रिक्षात बसून कमळ शोधण्याचा प्रयत्न करणारे, मी विजयी जरी झालो, काही पराजय जरी झालो, तर शेवटी मी भाजपचाच. यावर आपण काय म्हणाल? नक्कीच भारतीय जनता पार्टी ही जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे. मग त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये इच्छुकांची गर्दी तेवढीच असणार आहे. मग काहींना न्याय मिळतो, काही वंचित राहतात. परंतु येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी असे जे काही वंचित असतील त्यांनासुद्धा न्याय देण्याचं काम कुठे ना कुठे त्यांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असते. परंतु ही जी काही प्रक्रिया, मी स्वतः उमेदवार असल्यामुळे ह्या प्रक्रियेतून मला बाजूला ठेवण्यात आलं होतं. कारण मी स्वतः उमेदवार असल्यामुळे मी कोणाला उमेदवारी द्यावी, कोणाला नाही द्यावी त्या प्रक्रियेत मी नव्हतो. म्हणून त्या बाबतीत मला तशी कल्पना नाही आहे. परंतु वरिष्ठ पातळीवरून या सगळ्या गोष्टीचा खुलासा करण्यात आलेला होता की सदर नितीन भाऊंची मनधरणी करण्यात आलेली होती. परंतु त्यांच्या मनात काय आहे हे मी जाणून नाही शकलो. येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी यावर नक्कीच तोडगा काढेल. येणाऱ्या काळात पोपळे यांचा विजय झाला, पराजय झाला, पण भाजप पक्षात पुन्हा त्यांना सन्मानाचा स्थान मिळणार का? नितीन भाऊ पोपळे हे माझ्यापेक्षा वरिष्ठ होते. भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यापेक्षा मोठं पद त्यांचं होतं. त्याच्यामुळे त्यांना प्रवेश देणं नाही देणं हे माझ्या हातात आताही नाही, तेव्हाही नसणार आहे. त्यामुळे ते भविष्यात काय करतील आणि त्याच्यावर निर्णय वरिष्ठ काय करतील ते वरिष्ठांच्या हातात असणार आहे, माझ्या हातात असणार नाही. माझ्या हातात असलं असं तो विषय वेगळा. तीन बाण के धारी तीन बाण चढ़ाना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आना, तीन बाण के धारी तीन बाण चलाना, मुश्किल में है दास तेरा जल्दी आना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आना। लोग कहते थे बाबा आप नहीं आओगे, पर मुझे विश्वास था आप आए बिना रह नहीं पाओगे। हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।